आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर 24 मार्चला म्हणजेच रविवारी होलिका पौर्णिमा आहे। या दिवशी होळीचा सण साजरा केला जाणार आहे। आणि बघा, होळी हा जो सण आहे तो ज्या काही वाईट शक्ती आहेत किंवा ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या सर्व दूर जाऊन सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा हा सण असतो। आणि याच दिवशी घरातल्या महिलांनी आवर्जून काही कामं करायची आहेत। बघा, प्रत्येक तिथीचं अत्यंत महत्त्व आहे, ज्या त्या दिवशी जे ते उपाय करण्याचं अत्यंत महत्त्व असतं। त्यामुळे हे दिवस आपल्याला चुकवायचे नाही आहेत, आपल्याला आवर्जून ही कामं करायची आहेत, वेळात वेळ काढून ही कामं करायची आहेत। लक्षात घ्या, त्या दिवशी रविवार आहे आणि ही जी पौर्णिमा आहे ती सकाळी 9:54 लागत आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी 12:29 ही पौर्णिमा असणार आहे। तर तुम्ही सकाळपासून हे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय नक्कीच सर्वांनी सकाळी आपल्या घरामध्ये करा। याचे खूप चांगले बदल आणि खूप चांगले प्रभाव तुम्हाला जाणवतील। कोणकोणती ती कामे आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे। पण बघा, जर आपण ही कामं होळीच्या दिवशी केली किंवा या होलिका पौर्णिमे दिवशी केली तर वर्षभर आपल्याला ज्या काही समस्यांचा त्रास झालेला तर त्या समस्या देखील दूर होतात, काहीतरी मार्ग त्यातून सापडतात आणि इथून येणारं वर्ष देखील आपलं सुखाचं जातं। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि स्वतःच्या आरोग्याची, त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाची आणि जे आता आपण कामं सांगणार आहोत जे आपल्याला करायचे आहेत होळीच्या दिवशी ती सर्वांनी अवश्य करा। तर आपण एक एक बघूया की काय काय आपल्याला कामं करायची आहेत आणि 2 खूप चांगले उपाय मी सांगणार आहे, ते तुम्ही या दिवशी होलिका पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत। आता बघा, जी मुख्य महिला असते घरातली, कर्ती स्त्री असते, तर ती घराची लक्ष्मी असते। जेवढ्या काही स्त्रिया असतात घरामध्ये त्या सर्वच लक्ष्मी असतात। त्यामुळे त्यांनी आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत आपल्या स्वतःच्या घरासाठी, आपल्या घराच्या सुखासाठी, कुटुंबासाठी। या गोष्टी अवश्य तुम्ही करा, कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडे आकर्षित होत असते, हे सर्वांना माहीत आहे। तर होळीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर उठायचं आहे। घरातील सर्व सदस्यांनी उठा, लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे। लक्षात घ्या एक गोष्ट, रविवारी म्हणजेच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरातली अडगळ किंवा जे आपण म्हणतो ना रद्दी, भंगार वगैरे, ते अजिबात द्यायचं नाही। कारण रविवार आहे, बऱ्याच जणांना असं वाटेल की बाबा चला भंगार देऊन टाकूया, रद्दी देऊन टाकूया आणि घरातली अडगळ काढूया, आज सण आहे। तसं करू नका। पौर्णिमेचा दिवस आहे, आपल्या घरातली जी काही अडगळ किंवा जी काही नको आहेत त्या वस्तू आपण कचरा म्हणून फेकून देणार आहोत। तर पौर्णिमेच्या दिवशी कधीच अशा प्रकारे आपल्याला घरातली अडगळ ही काढायची नाही। तुम्ही हे आदल्या दिवशी करू शकता, म्हणजे शनिवारचा दिवस आहे, शनिवारच्या दिवशी तुम्ही घरातील रद्दी, अडगळ किंवा केर, कचरा किंवा जे डीप क्लिनिंग आपण म्हणतो ना ते करू शकता। पण रविवारी सुट्टी आहे आणि होळीचा दिवस आहे, त्यामुळे मी आता डीप क्लिनिंग करतोय किंवा घरातली अडगळ रद्दी देतोय, भंगार बाहेर काढलेला आहे, असं प्लीज करू नका तुम्ही त्या दिवशी। शनिवारी तुम्ही ही कामं करून घ्या। तर हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या। आता पुढचं जे काम आहे ते म्हणजे त्या दिवशी लवकर स्नान करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अंगण वगैरे आहे जे आपलं ते स्वच्छ करून घ्या, झाडलोट करा व्यवस्थित आणि आपला अंगण जे आहे किंवा जे घर आहे त्याची आपल्याला स्वच्छता करायची आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, उंबरठ्याचं पूजन। तुम्ही म्हणाल उंबरठ्याचं पूजन करायलाच पाहिजे का? तर बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, पौर्णिमेचा दिवस आहे। जरी तुम्ही याच्या आधी कधीच उंबरठ्याचं पूजन केलेलं नसेल तरीही आपल्याला रविवारी म्हणजेच होलिका पौर्णिमे दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून, स्वच्छ घर करून आपल्याला अशा प्रकारे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। हळदीचं लेपन जरूर तुम्ही करा। हळदीमध्ये गोमूत्र किंवा पाणी किंवा गुलाबजल टाकून अशा प्रकारे हळदीचा लेप द्या उंबरठ्याला। धूप दीप ओवाळून घ्या उंबरठ्याला, कारण माता लक्ष्मी इथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। हे काम पहिल्यांदा करायचं। छोटीशी एखादी रांगोळी तुम्हाला जी जमते ती काढा। शुभचिन्ह जी असतात, लक्ष्मीची पावले किंवा गाईची पावले, ती तुम्ही काढा
अत्यंत ही शुभ मानली गेलेली आहे. या दिवशी हे सर्व करायचंच आहे. याच्यामध्ये कुठलाच एक्सक्यूज घेऊ नका. वेळ काढून करा. थोडंसं लवकर उठा. ही सगळी कामं एक 15 ते 20 मिनिटात होऊन जातील. आता पुढचं जे काम आहे ते म्हणजे या दिवशी काय करायचं, थोडंसं दही घ्या. त्यामध्ये हळद टाकायला विसरू नका. बघा, पौर्णिमेचा दिवस आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीला हा दिवस किंवा ही तिथी समर्पित असते. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंना प्रिय असलेली हळद जी आहे ती घ्यायची आहे. दह्यामध्ये अशा प्रकारे हळद टाका. कापूर थोडासा टाका. कापूर नसला तरी चालेल, पण हळद टाकायला विसरू नका. आणि देव आपल्याला कसे करायचे आहेत, स्वच्छ करून घ्यायचे आहेत. या दिवशी तुम्ही देव जे आहेत, जेवढे देव आहेत तुमच्या देवघरामध्ये किंवा जो कलश आहे तो स्वच्छ करून घ्या. आणि कुठल्याही पावडरने तुम्ही देव स्वच्छ करत असाल, ते झाल्यानंतर हळद आणि दह्याने देव स्वच्छ करायला विसरू नका. हळदीचा वापर जरूर करा या दिवशी देवांची स्वच्छता करण्यासाठी. उटणं असेल तुमच्याकडे तर उटण्याने देखील तुम्ही देवांना स्नान घालू शकता. अत्यंत हा शुभ दिवस आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे देवांची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर जी रोज आपण देवपूजा करतो, नित्य देवपूजा करून घ्या. आरती म्हणा, जे काही तुम्ही सेवा करताय ते करून घ्या. आता बघा, समजा वर्षभर तुम्हाला आर्थिक भरपूर समस्या आलेल्या आहे. पैसा घरात टिकत नाही आहे, पाण्यासारखा तो खर्च होतोय किंवा भरपूर पैसा येतोय पण त्याला जाण्याचे खूप मार्ग आहेत. वायफळ खर्च होतोय, आजारपण येतंय आणि धनहानी होतीये. यासाठी काय करायचं आहे, तर थोडासा गुलाल घ्यायचा आहे. बघा, याऐवजी कुंकू चालेल का, हळद चालेल का असं विचारू नका. गुलाल घेऊन या तुम्ही. आणि सकाळी अशा पद्धतीने देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर थोडासा गुलाल जो आहे तो आपल्या उंबरठ्यावरती टाकायचा आहे. असं केल्याने घरामध्ये जी काही धनहानी होत आहे किंवा जो आर्थिक तोटा होत आहे तो होणार नाही. वर्षभर तुम्हाला या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही किंवा ज्या समस्या आहेत आर्थिक समस्या त्या सुटण्यास मदत होईल. आता बघा, आर्थिक समस्येसाठी तुम्ही अजून एक उपाय या दिवशी करायचा आहे. आणि तुम्हाला आर्थिक समस्या असो किंवा नसो, पौर्णिमेच्या दिवशी, होळीच्या दिवशी अवश्य सकाळी सर्वांनी हा उपाय करायचा आहे. मग तुम्हाला अडचणी असू द्यात किंवा नसू द्यात, पण येणारा काळ, येणारं वर्ष आपल्याला सुख समाधानाचं, भरभराटीचं जावं म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा, अखंडतेने आपल्या घरामध्ये वास करावा, आपल्याला आर्थिक प्रगती व्हावी, भरभराट व्हावी म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. अशा पद्धतीने गुलाल टाकल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. पणती घ्या किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवा. दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका. पणती जर असेल मातीची तर खूप उत्तम, तुम्ही ती घेऊन या. आणि अशा प्रकारे तुम्हाला द्विमुखी दिवा करायचा आहे. हा दिवा करत असताना तुम्हाला जोडवात करायची आहे. म्हणजे एक वात जी सिंगल वात आहे ती 2 वातींची मिळून करायची. म्हणजे अशा 4 वाती तुम्हाला लागणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला 2 वाती यामध्ये टाकायच्या आहेत. जोडवात बनवायची आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहेत. वातींची तोंड जी आहेत ती पूर्वेकडे येतील अशा पद्धतीने तुम्हाला या दिव्याचं तोंड करायचं आहे. यामध्ये तुम्ही तिळाचं, मोहरीचं किंवा जे तुम्ही वापरता येतील ते वापरू शकता. सकाळी तुम्हाला पौर्णिमा सुरू झाल्याबरोबर हा दिवा लावायचा आहे. तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता या दिव्याला एखाद्या डिशमध्ये. आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 11 काळे उडीद टाकायचे आहेत. बघा, 11 काळे उडीद तुम्ही आधीच आणून ठेवा, म्हणजे उडीद आणून ठेवा आणि याच्यामध्ये तुम्हाला 11 काळे उडीद टाकायचे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच हा दिवा लावायचा आहे. आत कुठेही चालणार नाही. उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही दाराच्या लावू शकता. आणि दिवसभर तुम्हाला हा दिवा तिथे ठेवायचा आहे. तुम्ही त्यामध्ये तेल टाकत राहायचं आहे. आणि संध्याकाळी देखील तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा जो आहे तो प्रज्वलितच करायचा आहे. प्रज्वलित राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि जेव्हा होळी पेटवतो आपण, होळी पेटल्यानंतर देखील 1-2 तास तुम्ही तो दिवा तिथे ठेवू शकता. आणि त्यानंतर जेव्हा हा दिवा विझेल तेव्हा हा दिवा घेऊन तुम्हाला होळीमध्ये तो अर्पण करायचा आहे होळीमध्ये. आणि
घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती निघून जाऊन माता लक्ष्मीने माझ्या घरात प्रवेश करावा अशी तुम्हाला प्रार्थना तिथे करायची आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. वर्षभर तुम्हाला कुठलाच आर्थिक प्रॉब्लेम येणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे. फक्त हा तुम्ही होळीच्या दिवशीच करू शकता. सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही कधी दुपारी हा व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्ही लगेचच असा दिवा बनवून तिथे प्रज्वलित करू शकता आणि होळी पेटवल्यानंतर 1 ते 2 तासांनी होळीमध्ये तुम्ही तो अर्पण करायचा आहे. आता समजा बघा, तुम्हाला एखादं काम तुम्ही करत आहात आणि काम करताना मध्येच काहीतरी अडचणी येतात किंवा एखादं काम तुम्ही हातात घेतलंय असं ते पूर्णत्वाला जाणार म्हटलं की मध्येच काहीतरी अडचणी येते. असं सतत जर होत असेल, वर्षभर तुम्ही ह्या समस्येला तोंड देत असाल, काहीतरी चांगलं होताना मध्येच काहीतरी विघ्न येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करू शकता. या उपायामुळे जो तुमचा राहू दोष असतो तो देखील कमी होतो आणि जी अडकलेली कामं असतात ती पूर्ण होतात. प्रॉपर्टीचे असतील किंवा नोकरीमधले असतील, व्यवसायातले असतील, अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला जो खोबऱ्याची वाटी असते ती लागणार आहे. ही खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तेल भरायचं आहे. कुठलंही तेल तुम्ही भरू शकता. तिळाचं, मोहरीचं, जे कोणतं तुम्ही वापरताय तेल देवासाठी ते तुम्ही भरायचं आहे. त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा आपल्याला टाकायचा आहे आणि हा जो खोबऱ्याचा जी वाटी आहे ज्यामध्ये तेल आणि गूळ टाकलेला आहे आपण, तर ज्या व्यक्तीला असा प्रॉब्लेम येतोय किंवा अडचण येते, समजा आता घरातले जे काही कर्ते पुरुष आहेत त्यांना समजा प्रॉब्लेम येतोय कोणत्या तरी कामामध्ये, तर त्यांच्यावरून तुम्हाला हा 7 वेळा उतरवायचा आहे. डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला हे उतरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेटत्या होळीमध्ये हे अर्पण करायचं आहे. समजा तुमच्या मुलांना प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमच्या मिस्टरांना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हे करू शकता. कोणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त आपल्याला 7 वेळा हे उतरून होळीमध्ये अर्पण करायचं आहे. या उपायाने देखील अडकलेली बरीच कामे मार्गी लागतात किंवा तुम्हाला काहीतरी याच्यातून मार्ग सापडेल असा हा उपाय आहे. आता बघा, पुन्हा एकदा अजून एक उपाय सांगते धनप्राप्तीसाठी किंवा खूप घरामध्ये पैशाची आवक कमी आहे, अजिबात पैसा येत नाही, टिकत नाही किंवा अर्थार्जन होत नाही, व्यवसाय नीट चालत नाही, दुकान व्यवस्थित चालत नाही, तर काय करायचं, 21 गोमती चक्र घ्यायची आहेत. तुम्ही आज आणा, उद्या आणा, कधीही आणा, त्या दिवशी आणली तरी चालतील आणि 21 गोमती चक्र घेऊन तुम्हाला भगवान शिवशंभो शंकरांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे शंकराला की अशी माझा प्रॉब्लेम आहे, माझा व्यवसाय चालत नाही, दुकान चालत नाही, माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही, गरिबी आहे, तर हे सर्व जाऊन माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये वास करावा, तुमचा अखंड आशीर्वाद माझ्यावरती राहावा असं तुम्हाला म्हणून हे जी 21 गोमती चक्र आहेत ती तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं घरातून नेलेलं पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. हा उपाय तुम्हाला होळी दिवशी म्हणजेच रविवारी करायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी सोमवार आहे दुपारी 12:30पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला 21 गोमती चक्र अर्पण करायचे आहेत. तर नक्कीच या उपायाने तुमची जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होण्यास मदत होते आणि समजा व्यवसाय, दुकान, व्यापार तुमचा चालत नसेल तर तो देखील सुरळीत चालायला लागतो. असा हा प्रभावी उपाय आहे. वर्षभर तुम्हाला असे जे काही आर्थिक प्रॉब्लेम येत आहेत ते बरेचसे सुटू लागतील. तर अवश्य तुम्ही होळीच्या दिवशी किंवा मग सोमवारी सकाळी हा उपाय करायचा आहे. हे जे उपाय आहेत तर घरातल्या स्त्रियांनी जर केले तर खूपच उत्तम. जर स्त्रियांना जमत नसतील करायला तर घरातील पुरुषांनी केले तरी चालतील. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना कळेल की कुठली कामं आपण होळीच्या दिवशी आवर्जून करायची आहेत आणि सर्वजण ही कामे करू शकतील. नक्कीच याचा फायदा त्यांच्या कुटुंबाला होईल आणि नक्कीच त्यांचे देखील प्रश्न हे बरेचसे मार्गी लागतील.